जेवणार आहेस का तू अनिश? आज पुन्हा राजन सुकटणकर आला होता. तुला कसं कळलं हे? म्हणजे मला सांगायचं नव्हतं. तसं नाहीये, पण म्हणजे तू इथे नव्हतास म्हणून विचारते, तुला कसं कळलं? वाऱ्यासारखी बातमी पसरली आहे. दी राजन सुकटणकर भैरवी मासगावकरला स्वतः भेटायला आले होते. पुन्हा सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. अगं सोसायटीत पाय ठेवल्या ठेवल्या 4 जणांनी येऊन सांगितलं मला. आणि त्यांच्या सांगण्यात कौतुकापेक्षा भोचकपणा जास्त होता. हे बघ, मुळात राजन सुकटणकर मला इथे भेटायला आला, यात मला काहीही कौतुक वाटत नाही. आणि ज्या लोकांना भोचकपणा करायचा आहे ते करतील. आपण काय करू शकतो? राजन सुकटणकर तुला भेटायला आला होता. हो. का? दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आला होता अनिश. इथे स्वतः आपल्या घरी शुभेच्छा द्यायला? त्याच्या गाडीत बसून गेली होती म्हणे. अनिश, मी तसंही बाहेर जात होते आणि त्याने जस्ट मला ऑन द वे ड्रॉप केलंय, एवढंच. एवढं का करतो तो तुझ्यासाठी भैरवी? अरे माझ्यासाठी नाही केलंय अनिश त्याने, कदाचित बाकीच्यांसाठी सुद्धा तो असंच करत असेल. आणि तसंही तो आता आपल्या बरोबर बिझनेस करणार आहे. आपल्या बरोबर नाही, तुझ्या बरोबर. हे सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं असतं का? जरा विचार कर. तू आता फ्रेश हो, मी जेवायला वाढते. जेवायला नकोय मला. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी काहीही बोलले तरी तुला ते पटणार नाहीच आहे अनिश. करेक्ट. मला एक सांग, इथे घरी येऊन विश करायला जगातले सगळे फोन बंद पडले होते काय आज? तू तर नाही ते अर्थ काढतोयस. मला जे दिसतंय ना ते तुला दिसत नाहीये, किंवा तुला ते बघायचंच नाहीये. एवढा मोठा माणूस कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने तुला परत परत भेटायला येतो, याचा अर्थ कळत नाही का तुला? यात असा काहीही अर्थ नाहीये जो तुला वाटतोय. आणि मुळात 50 लाखांची त्यांची ऑफर मी स्वीकारायचा विचार करेन असं सांगितलंय. स्वीकारली नाही अजून. मुळात तेवढे पैसे उभेच केलेले नाहीये. मग तर त्यांनी येण्याचं काहीच कारण नाहीये. अनिश, आता तू कुठल्याच गोष्टीकडे चांगल्या नजरेने बघू शकत नाहीयेस. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला काही ना काहीतरी वाईट हेतूच दिसतोय. आय एम रिअली सॉरी टू डिसअपॉइंट यू, पण असं काहीही नाहीये. हे बघ भैरवी, बाय द वे, आज भाऊबीज होती आणि मुलं खूप वाट बघत होती ना तुझी. त्यांनी फार उत्साहाने किल्ला बनवलाय. आता फटाके उडवतायत खाली. नाही, तू असल्या या फालतू विचारांमधनं जर बाहेर येऊ शकलास ना तर प्लीज त्यांच्यासोबत जरा टाइम स्पेंड कर. कुणाला तरी बरं वाटेल. फ्रेश हो, मी जेवायला वाढते. काही गरज नाहीये. नकोय मला जेवायला. तुझ्या हातच्या पदार्थांचा बिझनेस करणार आहे तो राजन सुकटणकर. मी जेवलो काय नाही जेवलो काय तुला फरक पडतो? अरे ईश्वरा, बघता बघता नवीन वर्ष सुरू झालं रे. अशोक, मला काय वाटतं माहितीये का, आपण आपल्या दोघांची पत्रिका एकदा बघून घ्यायला हवी. का? अरे का म्हणजे काय, आपल्या दोघांचंही गेलं वर्ष प्रचंड घडामोडीचं गेलंय. अरे घडामोडीचं नाही, उलथापालथीचं म्हण. हो. आणि काय गंमत आहे म्हणजे ईश्वरा, अमित आणि पल्लवी गेल्यानंतर असं वाटलं की माझ्या आयुष्यात आता काहीच राहिलेलं नाहीये. अरे मुलं आली, भैरवी, निलिमा या माझ्या आयुष्यात आल्या आणि कायमच्या माझ्या झाल्या. आणि हो, ते दोघं मामा मामी ते जातील रे कधीतरी. अशक्य का? हा, मला नाही वाटत ते तुझ्या घरात सहजासहजी सोडून जातील म्हणून. अरे मस्तपैकी त्यांना चांगलं चांगलं खायला आहे, डोक्यावरती छप्पर आहे, आरामशीर सगळं आहे. ते नाही जात इथून आपोआप. हे बघ, हे वर्ष जसं बदललं ना तर तसे तेही बदलणार आहेत रे. हा, बदल
ही एक अशी गोष्ट आहे की जी कधी बदलत नाही. आपलं काहीतरी मागच्या जन्मीचं देणं द्यायचं राहिलंय असं मी समजतो. ते देणंही फिटेल आणि मग जातीलच ते. बघ, घे ना, तू काहीच घेत नाही, घे ना, काहीतरी घे ना. नाही, राहू दे, राहू दे, राहू दे. घेतो. या सगळ्यामध्ये अनिश मात्र दुरावला. पण तू हे अशोक इतक्या सहजासहजी कसं काय सांगू शकतोस रे? मग काय करू? रडत बसू? अजिबात नाही. एकदा आपण नशीब असतं असं ठरवलं ना की मग झालं. त्याचं नशीब आहे, त्याप्रमाणे तो वागणार. आणि माझी मुलं मला दुरावणार हे माझं नशीब आहे. आपापले भोग भोगायचे. आता फार विचार करायचा नाही असं मी ठरवलंय. नाही, पण मग भैरवीचं काय? म्हणजे त्या दोघांचं नातं? हे बघ, त्या दोघांचं नातं सुधारणे माझ्या हातात नाहीये. माझ्या हातात भैरवीला मदत करायची आहे आणि मी 100% तिला मदत करणार. अरे हो, पण मग अशा परिस्थितीत ती जो काही तो बिझनेस करणार होती तो कसं काय करणार? होणारच. अरे या वेताळाने अजून हट्ट सोडलेला नाहीये. भैरवीच्या बिझनेसची पहिली पायरी म्हणजे राजन सुखटणकरची ऑफर स्वीकारणं आहे. आणि त्याच्यानंतर मी मग तिच्या पंगत ब्रँडला वाढवायला मदत करणार आहे. पण यासाठी 10 दिवसात 50 लाख रुपये उभे करावे लागणार आहेत. काय? 50 लाख रुपये उभे करणार? ते कसे करणार? हा? अरे अशोक, आपण सामान्य माणसं, मध्यमवर्गीय माणसं. एवढे 50 लाख रुपये म्हणजे आपल्या आयुष्यभराची कमाई असते रे. इच्छा तिथे मार्ग असतो ईश्वरा. मी भैरवीला मदत करणार आहे आणि आता ती कशी करायची याचा मार्ग पण सापडणार. अरे किती वेळ झोपून राहिलात रे? उठा उठा लवकर चला. अरे काय झोपू दे? ए तू तरी सांग ना यांना उठ. काय वाजले किती? धावू दे दादा, काय झोपू राहू दे. दे. दिवाळीसाठी आंघोळीला उठायलाच लागलं होतं की मी. हा, कळलं. दिवाळी आली, गेली जवळ, संपली आता दिवाळी. अरे पण सुट्टी आहे अजून, झोपू दे. तुझं काय ना पण तू कुठे निघालायस? हा? ऑफिसला? मी जरा बाहेर जाऊन येतो. बाहेर कुठे? बँकेत जाऊन येतो. बँकेत? हो. पण भैरवी तर म्हणाली की आपल्या वयाच्या लोकांना लोन मिळत नाही म्हणून. नाही, लोनसाठी नाही. मी हे घर गहाण ठेवता येतं का जरा चौकशी करायला जातो. काय राहतं घर गहाण? हा, काय करणार? हे घर गहाण ठेवण्याशिवाय दुसरं मार्गच नाही. तर काय करणार? मी जरा बघतो ना काय करता येईल ते. 50 लाख रुपये कसे उभे करणार त्याशिवाय? पण राहतं घर गहाण ठेव. काही केलंच नाही. मी बघतो ना, नुसती चौकशी तरी करून येतो. हा बर, नीट जा. राहतं घर गहाण. देवा परमेश्वरा, काहीतरी चमत्कार घडव रे बाबा. ही वेळ येता कामा नये. कुठून तरी पैसे उभे कर. माऊ, काय करतेस? मी अरे काही संस्था असतात ज्या आपल्या स्टार्टअप कंपनीज असतात ना, त्यांना फायनान्शियल हेल्प करतात. त्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करता येतोय का जरा बघतीये. अच्छा, का? अरे आपल्याला आता बिझनेस सुरू करायचा आहे ना, त्यासाठी आपल्याला हेल्प लागेल फायनान्शियल. म्हणजे आपल्याकडे पैसेच नाही आहेत.
अरे तू डंबो आहेस का? आपल्याला बिझनेस करायचा आहे. आपल्याकडे एवढे पैसे नाहीयेत, हो ना माऊ? करेक्ट. पण तुम्ही नका टेन्शन घेऊ या गोष्टीचं. आपण करू काहीतरी. ओके. अरे मी कसं विचारू, तू विचार ना. काय झालं विचारा. माऊ, आजोबा आमच्यावर चिडले आहेत का? आजोबा कधी चिडतात का तुमच्यावर? का बरं असं वाटलं तुम्हाला? अगं माऊ, मगाशी ना ते आत्या आजीला सारखं बोलत होते, घर घाण ठेवतात, घर घाण ठेवतात. आम्ही खरंच घर घाण ठेवतो का? नाही गो, अजिबात नाही. मग ते मगाशी असं आत्या आजीला का सांगत होते की घर घाण ठेवतात, घर घाण ठेवतात? मला तर एकदम कसं तरीच वाटलं. आम्ही पसारा करतो पण घर घाण नाही ठेवत. हो मला माहिती आहे. अजिबात नाही घाण ठेवत. मी बोलते हा आजोबांची, मी विचारते त्यांना. ओके, डोंट वरी. बर, त्यांनी पुस्तकं दिलेली वाचायला सुरुवात केली का तुम्ही? नाही म्हणजे हो, म्हणजे आम्ही वाचत होतो पण मग आमचं लक्षच नव्हतं लागत. मग आम्ही काय केलं, आम्हाला तुला ते विचारायचं होतं ना की आम्ही घर घाण ठेवतो का. बरं ठीक आहे, जा आता वाचायला जा. डोंट वरी. ओके. राजू बोलू का म्हातारीशी? कशासाठी? हाय का तर काय तुला सांगतो, मगासपासून एवढी बडबड बडबड करतो, तुला काहीच नाही ऐकायला येत का? अरे बाबा आता ते दिवाळीला पैसे दिले ना, पण ते म्हणजे दागिना लागतो ना बायकांनी, मग दागिने पाहिजे ना, मग म्हाताऱ्याला मागतो बाबा दागिन्यासाठी पैसे दे. ए मामा, तू काय दिवसा सुद्धा देशी प्यायला लागलास काय? अरे डोकं फिरलंय का तुझं? बाबा तुला काय दागिने घ्यायला पैसे देणार आहे? काही बोलतोय यार. नाही, पण मला काय वाटतं का कुठे चाललंय? ए, थांब ना. ए बाबा हे म्हणलं मी खान काय? हो का बाबा, दागिन्यासाठी पैसे आहेत असं नाही मागायचे. आपण काहीतरी मला वेगवेगळं काहीतरी पाहिजे त्यासाठी पैसे मागायचे. तुला काय वाटतं वेगळं घ्यायचं सांगून काही उपयोग होणार आहे? अरे इतकी वर्ष नोकरी केली आहे त्या माणसाने, 1 रुपया साठवून ठेवला नाही रे. छे. काय म्हणे तर आईच्या आजारात सगळे पैसे खर्च झाले, म्हणून मला हे नोकरीतलं आवडत नाही. आयुष्यभर बाबांनी हेच केलं, दुसऱ्यांसाठी मरमर करत राहिले. आणि जेव्हा आमच्यासाठी वेळ आली तेव्हा काय उभे राहतायत, पैसा नाहीये म्हणतायत. नाही ते पण आहेत म्हणा, तरी पण भाऊजींना विचार. मामा अरे काही उपयोग होणार नाही त्याचा. जे काही थोडे पैसे राहिले असतील ना त्यांच्याकडे, ते सुद्धा ते त्या भैरवीला देणार आहेत, असं सुट्टणकरला द्यायला.